नमस्कार नमस्कार नमस्कार. सुस्वागम्मत सुस्वागम्मत सुस्वागम्मत. सगळ्यांचं अतिशय मनापासून तुकरटवाडीमध्ये मी स्वागत करतो. आपली ओळख तर आहेच आहे. आपण दर आठवड्याला हल्ली भेटू लागलेलो आहोत. आपण तुकरटवाडी गावचे समाजसेवक म्हणून काम करतो. सगळ्यांना माहितीच आहे. शुभ्र पांढरे आपलं नाव. आणि वेगवेगळे कार्यक्रम तुकरटवाडीमध्ये आपण घेत असतो. तसा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आज आलेलो आहे. म्हणूनच स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, तुकरटवाडीचं वातावरण तुम्ही बघत असाल, एकदम झगमगाटी झालेलं आहे. समोर रनिंग लाईट पट्टी आपण लावलेली आहे खास खर्च करून. आणि इकडे बोर्ड बघू शकता तुम्ही, तुकरटवाडी संगीत महोत्सव या ठिकाणी पहिल्यांदा आपण भरवत आहोत. तुम्ही विचार करा की आपल्याला सुद्धा असं वाटत असतं की आपल्याला कुठलं तरी वाद्य वाजवता यावं. मग आपण काय करत असतो, जे दिसेल ते वाजव. म्हणजे शाळेत असताना आपण बाकडी वाजवत असतो, नंतर डबडी वाजवत असतो. जे दिसेल ते आपण वाजवतो, पण ते काय सुरात नसतं. जे सुरात वाजवतात ते पुढे जाऊन मोठे वादक होतात मंडळी. आणि असेच लोक या मंचावरती आज येणार आहेत. खरं तर एक वाद्य आपल्या घरातच असतं मंडळी. लग्न झाल्यानंतर जे आपल्याला भेटतं ते म्हणजे आपली बायको. ते एकदा वाजायला लागलं की आपण फक्त ऐकायचं काम करायचं असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि ते वेगवेगळ्या सुरात वाजतं. ज्या मूडमध्ये असतं त्या मूडमध्ये वाजतं. म्हणजे रोमॅन्टिक मूडमध्ये असेल तर त्याच्यामधनं बासरी वाजते, दुःखी असेल तर त्याच्यामधनं व्हायोलिन वाजतं. आणि जर मूड गेलेला असेल तर मग हाय दिवसभर संबळ. म्हटलं का नाही तुम्हाला? असं आहे ते. वाद्य घरातच असतं आपल्या. पण मंडळी, आज या मंचावरती अशी काही जादूगार मंडळी येणार आहेत ज्यांच्या बोटामधून वाद्य बोलती होतात आणि संपूर्ण जगामध्ये ते आपल्या कलेद्वारे पोहोचलेले आहेत. सुरुवातीलाच या मंचावरती आपण आमंत्रित करूयात अशा एका जादूगाराला, जे ज्या गोष्टीला हात लावतात त्याच्यातून सूर निर्माण करू शकतात. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात तौफिक कुरेशी यांचं. क्या बात आहे. आपलं भाग्य म्हणायचं की आज आपल्या तुकरटवाडीमध्ये तौफिक सर आलेले आहेत. सर, हे आमचं तुकरटवाडी गाव आहे. मी माझी ओळख करून देतो. इकडे तुमची ओळख माहिती आहे मला. हो, तुम्हाला कोण नाही ओळखतो? वा वा, बघा सर मला ओळखतात, तिकडेच सगळं आलेलं आहे बाबा. छान वाटतंय हो. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा की मला ही संधी मिळाली आहे तुमच्या समोर येऊन गप्पा करायला आणि ह्यांना ऐकायला. वा वा, आम्ही काय बेसुरे माणसं सर, तुम्ही सुरेल माणसं. तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं खरं तर आज. थँक्यू सर. जरूर. अनेक वाद्य सर वाजवतात, पण जेम्बे हे जे वाद्य आहे ते साऊथ आफ्रिकेचं आहे. आणि विशेष ते लोकप्रिय भारतामध्ये ज्यांच्यामुळे झालं ते तौफिक कुरेशी. त्याबद्दल सगळं विचारायचं आहे सर. मी विनंती करतो आमच्याबरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या तौफिक सरांसाठी झाला पाहिजे. मंडळी, प्रसन्न वातावरण म्हणलं की म्युझिक आलं आणि प्रसन्न म्युझिक म्हणलं की संतूर वादन आलं. तर हे संतूर बोलतं करणारा एक दिग्गज माणूस या मंचावरती आता आपण आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंडित उल्हास बापट यांच्यासाठी. संतूर वादन म्हटल्यानंतर त्याच्यात एक विशेष प्रसन्नता असते. म्हणजे कुठल्याही सीन मध्ये संतूर वाजलं की आनंद, दंग 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 दंग, तो जो आनंद आहे तसा तो आम्हाला झाला सर तुम्ही आल्यामुळे. कसं वाटतं इकडे तुमच्या कार्यक्रमाबद्दल? मला असं सांगायचं वाटतं की एवढा पॉप्युलर कार्यक्रम झाला आहे की कॅलेंडरवर लोक बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हवा येऊ द्या असं लिहितात. सोमवार, मंगळवार कोणी सर, या कलेविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या एकंदरीत प्रवासाविषयी अनुभव जाणून घ्यायचे. मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. मंडळी, मराठी माणसाचा एक वीक पॉइंट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तो म्हणजे लावणी. आणि लावणी म्हणलं की ढोलकी आलीच. ढोलकीशिवाय लावणी होऊ शकत नाही. जसं चला हवा येऊ द्याशिवाय महाराष्ट्रामध्ये गंमत नाही, तशी ढोलकीशिवाय लावणीमध्ये गंमत नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हीच ढोलकी आपल्या बोटांनी बोलती करणारे एक दिग्गज वादक या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय चव्हाण यांच्यासाठी. सरांची पहिली वेळ नाही सर या ठिकाणी. पूर्वी सुद्धा येऊन गेलेले आहेत. दुसऱ्यांदा आलेले आहेत. आणि जितक्या वेळा तुम्ही येणार तितक्या वेळा सर कमीच आहे. तुमच्या ढोलकीची थाप ऐकायला खूप मजा येईल आज. स्वागत. आणि मी विनंती करतो तुम्ही विराजमान व्हा. भाऊ बसा. आपल्या घरात आपण जर एखादी वाटी वाजवत असो, ताट वाजवत असो तर घरचे म्हणतात गा बस वाजू नको, त्याने काय होणार आहे. पण त्यांनीच काहीतरी होऊ शकतं. एका माणसाचं करिअर घडलं आणि ते जगभरामध्ये ही कला घेऊन चाललेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया जलतरंग वादक सुरमणी मिलिंद तुळणकर यांचं.
माझी मुलगी अगदी न चुकता हा कार्यक्रम बघते वा, वा. आणि या कार्यक्रमात आपला बाबा दिसणार ह्याचा तिला कालपासून इतका आनंद झाला. खूप आनंद झाला मला इथे येऊन. मनापासून स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. तर मंडळी, हिंदी पिक्चर म्हणला किंवा कुठलाही पिक्चर म्हणला तर हिरोईनची एंट्री असते आणि हिरोईनची एंट्री म्हणलं की एक वाद्य हमखास वाजतं, ते म्हणजे सॅक्सोफोन. आणि हाच सॅक्सोफोन या मंचावरती बोलता करण्यासाठी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ वादक श्यामराजजी यांना. सर, स्वागत. आणि मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. जुन्या काळचे हिरो जर तुम्ही बघितलेले असतील तर पार्टी बिर्टी असले की ते असं एक वाद्य घेऊन वाजवत असतात. तुम्ही बघितलेलं असेल, त्याला अकॉर्डियन असं म्हणतात. ते वाद्य जरी जुनं झालेलं असलं तरी सुद्धा त्यातली गंमत टिकवून ठेवण्याचं काम एका व्यक्तीने केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात सुराज साठे यांचं. पहिल्यांदा येत आहे आमच्या या तुकरटवाडीमध्ये. पहिल्यांदाच येतोय. आमची आई 98 वर्षाची आहे. तिला ऐकायला कानाने कमी येतं पण ती सांगते हा कार्यक्रम लावा. क्या बात आहे. वा, ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. सकाळ म्हणलं की प्रसन्न वातावरण आणि सकाळ म्हटलं की प्रसन्न वातावरण करणारी असते ती म्हणजे बासरी. तर याच बासरीतून जादुई सूर निर्माण करणारे हे वादक या मंचावरती आता आपण आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासाठी. हवा येऊ द्या. हवा आणि बासरी खूप अरे, त्याच्यावर तुमचं घर चाललंय, आमचं पण चाललंय सर. हवेवरच चाललंय आपलं दोघांचं. हवा नसेल तर काहीच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे झी मराठीचं मी विशेष आभार मानतो की हे असं एकच चॅनल आहे की शास्त्रीय संगीतकारांना इथे येऊन सन्मान देतात. वा, तर ह्या उपक्रम असाच सुरू ठेवा. धन्यवाद. क्या बात आहे सर. मनापासून विनंती बसण्याची करतो. व्हायोलिन हे वाद्य आपल्याला माहिती आहे, जे डायरेक्ट छातीमध्ये जाऊन भिडतं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हेच व्हायोलिन वाजवणारी आत्ताच्या पिढीची एक तरुणी. जोरदार टाळ्या श्रुती भावेसाठी. दिग्गजांच्या मध्ये मला उभं केलं आहे, त्याच्यात खूप दडपणही आहे, पण मला खूप आभारी आहे झी मराठी आणि तुकरटवाडीची. वा वा वा, आम्हालाही आनंद झाला तुम्ही आलात. विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर संगीत महोत्सवाला आता आपण सुरुवात करणार आहोत. या सगळ्या दिग्गजांकडून आपण बऱ्याच गोष्टी